अंजनगाव सुर्जी येथील प्रचार सभेत भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हिंदुत्व, मुस्लिम समाज आणि जिहाद या मुद्द्यावर ठाम व स्पष्ट भूमिका मांडत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की काही जण म्हणतात मी हिंदुत्ववादी आहे म्हणून मुस्लिमांच्या विरोधात बोलतो, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता मुस्लिमांच्या विरोधात नाही आणि मी स्वतःही नाही. बोंडे त्यांनी स्पष्ट केले की पक्ष नेहमी सर्व समाजांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ठेवतो. याची प्रचिती दर्यापूरमध्ये मुस्लिम उमेदवाराला संधी देऊनच मिळते. जर आम्ही मुसलमानाच्या विरोधात असतो तर आम्ही त्यांना उमेदवारी दिली असती का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मात्र याचबरोबर त्यांनी जिहाद आणि देशविरोधी प्रवृत्तीविषयी ठामपणे भूमिका मांडली. मुस्लिम समाजाविरोधात आम्ही नाही, पण जे जिहादी आहे, देशविरोधी आहे, त्यांच्या विरोधात आम्ही निश्चितपणे आहोत, असे ते म्हणाले. यावर भर देताना त्यांनी अत्यंत ठळक शब्दात सांगितले, आम्ही अब्दुल कलाम यांचे समर्थक आहोत, कसबाचे समर्थक नाही. या वक्तव्यावर सभेत मोठ्या प्रमाणात टाळ्यांचा कडकडाट झाला. बोंडे यांनी हिंदुत्व म्हणजे सर्व समाजाचा आदर आणि राष्ट्रप्रेम हेच खरे तत्व असल्याचे सांगत विरोधकांना आरोपांना प्रत्यक्ष उदाहरणांसह उत्तर दिले. आगामी निवडणुका आणि त्यातील वातावरण पाहता बोंडे यांच्या भूमिकेमुळे दर्यापूर व आसपासच्या मतदारसंघात नवीन चर्चांना उधाण आले आहे.